नमस्कार. आज आपण आषाढ विशेष गुळाच्या कापण्या किंवा गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवणार आहोत. तर इथे 1 वाटी गूळ आणि 1 वाटी पाणी आपण गॅसवरती फक्त गूळ वितळवून घ्यायचा, याचा पाक करायचा नाही आपल्याला. आता हा गूळ छान असा वितळला की मग गॅस बंद करून हे पाणी जे आहे ते थंड करायला ठेवायचं. आणि आता हे गुळाचं पाणी आपण थंड करायला ठेवलं. दुसऱ्या मिक्सिंग बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकलं, 1 चिमूट मीठ टाकलं आहे. आता 1 चिमूट खाण्याचा सोडासुद्धा टाकायचा आहे आणि 1 चम्मच तेल टाकायचं आहे मोहनासाठी. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि या गुळाच्या पाण्याने हे पीठ आपल्याला भिजवायचं. त्याआधी गुळाचं जे पाणी आहे ते चाळून घ्यायचं, म्हणजे कधीकधी गुळामध्ये कचरा वगैरे असतो, त्यामुळे चाळून घ्या. तर आता या पाण्याने आपण हे घट्टसर पीठ भिजवून घेणार आहोत आणि लगेचच याची पोळी लाटून घेणार आहोत. तर थोडंसं तेलसुद्धा लावायचं, म्हणजे आपल्याला कोरडं पीठ लावायची गरज पडत नाही. आता लगेच आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत ह्या कापण्या तळण्यासाठी. इकडे एक छोटा गोळा या पिठामधला घेऊन पातळ अशी पोळी लाटून घ्यायची. त्यावरती खसखस लावायची आहे आपल्याला. दिसायला छान दिसते आणि खायलासुद्धा मस्त लागते. तर थोडीशी पोळी लाटून झाल्याच्या नंतर यावरती खसखस लावून घ्यायची आणि पुन्हा थोडंसं लाटून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून ही खसखस लावलेली निघणार नाही, अशा पद्धतीने. तर जास्त पातळ नाही लाटायची पोळी किंवा जास्त जाडसुद्धा नाही ठेवायची. आणि पोळी लाटल्याच्या नंतर असं सुरीच्या सहाय्याने याच्या कापण्या तयार करून घ्यायच्या. संपूर्ण अशाच पद्धतीने बनवून घ्यायच्या आणि मग नंतर तळायच्या आहेत. तर अशा ह्या आपण बनवून घेऊ आधी. आता ह्या कापण्या बनवून तयार झाल्या आहेत. तेलसुद्धा मस्त गरम करून घेतलं आहे. ह्या कापण्या जेवढ्या मावतील तेवढ्या टाकायच्या आहे तेलामध्ये आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत किंवा खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवून पहा. खायला खूप अप्रतिम लागतात आणि झटपट होतात बघा. तर अशा ह्या आपल्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या तयार झाल्या आहेत. कशा झाल्या नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटू अशाच छानशा आणि नवीन व्हिडिओमध्ये. आता ह्या संपूर्ण आपण तळून घेत आहोत बघा. आता थोड्याशा थंड झाल्या की हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकतो. तर अशा खुसखुशीत कापण्या तयार झाल्या आहेत.